तर सोबत कविता आहे इकडे आणि मी तर आलो इकडे मस्तपैकी स्पॉटवरती इकडे बसलोय। हे इकडे मासे आणले ते बघा, 1 2 3 4 4 छोट्या ट्रिवेले आणले, त्याचं कालवण बनवूया आणि हे फ्रायसाठी आणले। तर मसाला तर लावलाय, आता काय करूया माहिती आहे, आधी कालवण बनवूया त्याच्यानंतर मग लास्टला फ्राय करूया। तर आपलं माशाचं कालवण परफेक्ट रेडी झालंय, जबरदस्त। नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत आणि आपल्याकडे मस्तपैकी जंगलात भन्नाट प्लॅन आहे कुकिंगचा। तर काल आपण फिशिंगला गेलेलो आणि मस्तपैकी तिकडे कोकर लागले। तर 2 दिवस आपण जवळजवळ 7-7 कोकर पकडले। तर बोललो चला कुकिंग करूया, मस्तपैकी कोकरचं जेवण बनवूया, ट्रिवालीचं जेवण बनवूया। तर सोबत कविता आहे इकडे आणि मी। तर अजून पण इकडे पाणी शिल्लक आहे खूप सारं, हे बघा मासे पण ह्याच्यात खूप आहेत रे, मासे पण खूप आहेत त्याच्यात, पण छोटे छोटे आहेत, मळी दांडका वगैरे आहेत, पण खूप मासे आहेत त्याच्यात, जवळजवळ घमेलभर मासे भेटतील एवढे मासे आहेत त्याच्यात। ही कविता चालते पुढे, हे बघा एवढं पाणी वाहतंय अजून। तर इकडे पावसाळ्यातून जास्त येणं होत नाही, आपण कधीतरी खेकडे पकडायला आलो तरी ते पण वरती, इकडे नाही, ह्या साईडला कातळ भाग आहे त्याच्यामुळे इकडे जास्त खेकडे सापडत नाही। वातावरण एकदम असं मिक्स आहे, ऊन येतं ऊन गायब होतं, मध्ये मध्ये बारीक पावसाचे थेंब पण पडत आहेत, एकदम बारीक बारीक। नाही नाही लागलो नाही का, हे असं पण होतं कधी कधी, पण लागत नाही। तर बोलता बोलता असं हलपांडायला पण होतं, चुकून इकडे तिकडे पाय पडला तर काय लागलं नाही, सावरत पडली। बॅग होती ना मागे, काय ना भिजली वाटतं फक्त साधारण, मागे पण एकदा कधीतरी लाईव्ह पडलेलो ना मी। ही बघा मंडळी, इकडे वरती आलो आणि लास्ट टाइम आपण लास्ट डो उपसलेला हा, आणि त्याच्यात पाणी बघा अजून किती, हे बघा किती पाणी आहे बघा, उपसून पण पाणी भरलं एकदम चांगलं, हे वाहतंय पण पाणी, ते बघा। एवढं दाखवून पण तरी मंडळी डोह उपसायच्या व्हिडिओला कमेंट करेल, पाणी वेस्ट करू नका, प्राण्यांचे हाल होतात। आपण पूर्ण डोह उपसलेला व्हिडिओ बघितला नसेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, तिकडे जाऊन बघा, मस्तपैकी मासे भेटले होते। तेच पाणी आता परत भरलंय पूर्ण, हे बघा, कोण बोलणार पण नाही हा डोह उपसलेला। तर इकडेच आता मस्तपैकी कुकिंग करूया। तर आलो इकडे मस्तपैकी स्पॉटवरती, इकडे बसलोय, अजून येईपर्यंत ना गरम झालं जाम। तर आता ना पाऊस पडतोय ना मध्ये 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 बारीक बारीक, त्याच्यामुळे मग जमीन ओली असते, त्याच्यामुळे गरमी जास्त होते, तर लगेचच गरम होतं। तर मस्तपैकी चांगला स्पॉट आहे इकडे, हे बघा। तर इकडे एवढे दिवस माहितीच नव्हतं आपण, इकडे मस्तपैकी हे बघा कातळ एकदम मोकळी, आणि इकडे बघताय खालती खालती पण मस्तपैकी मोकळी कातळ आहे, पाणी आहे। तर आता काय करूया, आपण मासे आणलेत, ते मासे कापायला पाहिजे, त्याच्या अगोदर ना भात ठेवूया, म्हणजे कसं माहिती, मासे कापेपर्यंत भात आपला रेडी होईल। आज ना गॅस वापरणार आपण, छोटा स्टोव आपला पोर्टेबल, कारण आता लाकडं पेटणार नाहीत, नुसता धूर येईल लाकडातून, कारण पाऊस पडलाय रात्री, रात्री बऱ्यापैकी पाऊस पडला, साधारण 10-15 मिनटं, एवढा पण खास अशी मोठी सर नाही पडली, हरले जातील अशी सर अजून पण पडली नाही। यंदा पाऊस लेट आहे, आता हळूहळू वातावरण करतोय, म्हणजे होईल चालू। तर आधी लगेच तांदूळ धुतो आणि भात ठेवतो, आज शेप मीच आहे, कविता फक्त जेव गेली आहे आणि मोबाईल पकडू। साधारण काळं जरी पाणी वाटत असेल ना तरी चांगलं आहे, हे पाणी पिऊ पण शकतो मी, बोल खरोखर, वरना पाऊस पडता बारीक बारीक उन्हातनाच। विषय काय माहिती आहे मित्रांनो, एक कोलमचं पॅकेट होतं आणि एक बासमतीचं पॅकेट होतं, मी लगेच घाईघाईत उचललं ना, ते बासमती आलं। अरे बासमती राईस मस्त खायला लागेल, पण त्या टोपात मावणार नाही, तो मावेल फुलेल मावेल। हा इकडे डो ना वाटतच नाही उपसलेला, एवढा क्लीन आहे। आपल्याला पाणी फक्त भाताला आणि माशामध्ये टाकायला, साधारण म्हणजे तांब्यावर पाणी पाहिजे, बस झालं। थोडासा 3 रेसिपी बनवायच्यात आपल्याला, एक तर हा भात, माशाचं सार, सार मीन्स माशाचं कालवण बनवायचं ग्रेव्हीवालं, भातासोबत खायला होईल ना ते, आणि मस्तपैकी फिश फ्राय।
तर आता भात होऊ देत तोपर्यंत मासे कापूया. चला. हे इकडे मासे आणले ते बघा, 1 2 3 4 छोट्या ट्रिवेले आणले. ह्याचं कालवण बनवूया आणि हे फ्रायसाठी आणले. ह्याचे मस्तपैकी पीस पाडूया. तर ही जरा साईज चांगली आहे बघा, एवढी साईज आहे. तर आपल्याकडे अजून पण मोठे मोठे पीस होते, पण आपल्याला कालवण बनवायचं ना, सो मी छोटे आणले 4. आणि हा एक जरा चांगल्या साईजचा आणला. ह्याच्यापेक्षा 2 मोठे पीस होते अजून, म्हणजे जवळजवळ 800 900 ग्रॅमचे. तर मस्तपैकी आता कापूया. कापायला फक्त ही छोटीशी सुरी आहे आपल्याकडे, मच्छी कापायची सुरी नाही आणली. ह्याला फ्रायसाठी कापायचं आहे. बघूया सुरीने कापतो काय. धार आहे सुरीला सुसाटमध्ये. कुकरला खवळं असतात पण छोटी असतात, बारीक एकदम. हे काप. इथे काटा असतो ना, तो असा कापायचा. शेफ्टीकडे कडक भाग असतो. खवळं पण आली बघ कशी बारीक बारीक. कोकर मासा ना पूर्ण क्लीन असतो आतून एकदम, म्हणजे जास्त घाण नसते. आता मस्त पीस पाडूया. कापतात करू आधी. एकच नंबर कापला. सुरी छोटी असल्यानंतर मस्त धार आहे चांगली एकदम. एवढे पीस पडले बघा. आम्ही आहोत दोघं, पण मासे जास्त आणले वाटतं त्याच्या मनाने. हे कालवणाला पाहिजेत, थोडीशी जाड राहू देत. तर चला, अजून 3 ट्रिवेली बाकी आहेत, तर हे पटापट कापतो. तर इकडे बघताय मासे मस्तपैकी कापून घेतले, धुवून पण घेतलेत एकदम स्वच्छ. हे आपले ग्रेव्ही मधले पीस आहेत, खतरनाक क्वालिटी बघा माशाची. ताजो मासो, ताजो म्हणजे कल रात्री पकडलेलो, पण आपण पकडलेलो म्हणजे ताजोच मासो म्हणू खावा. तर हे फ्रायसाठी पीस ठेवले तिकडे. साधारण मोठी कुकर होती ना, त्याचे पीस आहे ते. तर आता मसाला लावूया मस्तपैकी दोघांना पण एकदमच. ही मिरची पावडर जरा कसं जाली मच होती. हा आहे चिकन मसाला थोडासा. तुमका माहिती आहे आपल्या सगळ्या रेसिपी चिकन मसाला मॅन्डेटरी असतो. हा आहे गरम मसाला. हे मीठ आहे. हळद राहिली टाकूची. हे लिंबू आहे. कोकम आगळ नाही आहे, कोकम आहे. हे बघा टाकले कोकम. तसं फ्राय करायचं ना, त्याच्यावर लिंबू पिळूया म्हणजे आंबटपणा जरा चांगला येईल. सर्व एकत्रच घेतो, नंतर शोधूया पीस खायचे रश्यात टाकूचे आणि खायचे तव्यावर टाकूचे, ते नंतर बघूया. एवढे मासे आहेत ना, हे दोघांनाच खायचे आहेत. आणि मेन गोष्ट आता तुम्हाला सांगतो, तर कोकर माशाची ग्रेव्ही म्हणजे कालवण कधीच खाल्लं नाही अजून. पण कोकर जेवढे पकडतो ना, ते फ्राय करूनच खातो आम्ही. तर त्याच्यामुळे ग्रेव्ही नाही खाल्ली. तर आज ग्रेव्ही ट्राय करूया कोकर माशाची कशी होती ती. तर एकदम सुसाटच होणार, कारण पीसच मस्त आहेत एकदम फ्रेश. तर मसाला तर लावला आहे. आता काय करूया माहिती आहे, आधी कालवण बनवूया, त्याच्यानंतर मग लास्टला फ्राय करूया. बघा हे इकडे फ्रायचे पीस आहेत आणि हे कालवणातले पीस
एकच नंबर मसाला लावलाय बघा खतरनाक. इकडे 2 कांदे आहेत, एक टोमॅटो आहे, एक मिरची आहे, कोथिंबीर आहे थोडीशी, लसूण. लगेच कापूया. हो झालो कांदो कापून. टोमॅटो एक. हा सूर्यक जरा धार चांगलीच आहे, काढून आणली होती. इझी एकदम कट होते. असं पण झपाझप कापलं. ही एक मिरची. असली मिरची जरा तिखट कमी असता, पांढरट दिसता ती. तर ही तिखट काय आयडिया नाही, नाही तर असायची आग. कोथिंबीर कापून ठेवूया. तर आता लगेच माशाचं कालवण बनवतो एकदम सुसाटमध्ये. तर तांबोशीचं कालवण आपण बनवलं होतं 2-3 वेळा. तांबोशीचं कालवण खूपच जबरदस्त होतं. आज कोकरचं कालवण बघूया कसं होतं. हवा लागते गॅसला. तर आता मस्तपैकी मासे बनवूया. इकडे मासे लावलेलेच आहेत, मसाला वगैरे. तर आलं लसूण पेस्ट ना आपण लावायला विसरलो त्याला. आलं लसूण पेस्ट टाकतो थोडी नाही तर. हे टाकलं तेल. सुसाटमध्ये बनवतो या. याचं बूट कुठे राहिलं, भेटलं. तेल तापलं असेल लगेच. कढई तापली होती, ती टाकली लसूण, मिरची. ओ उडतंय अंगावरती उडतंय. हा कांदा टाकूया. मीठ, कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. हा टोमॅटो. हवा लागते ना गॅसला, त्याच्यामुळे फ्लेम बरोबर लागत नाही. भाळात असलो ना तरी हवा खूप आहे, आणि हवेमुळे गॅसची फ्लेम इकडे तिकडे होते. गॅस पेटवायचा म्हटल्यावर हवा थोडीशी कमी हवी, नाहीतर आडोशाला कुकिंग करायला पाहिजे. पण आपण आता मस्त वरती बसलो. इथे स्पेस खूप मस्त आहे. आपण आता पालापाचोळा पडला इकडे तिकडे, कारण आता झाडांना नवीन पालवी फुटले. आता पालोपाचोळा जाईल वाहून पाऊस पडल्याच्या नंतर. नाही तर एकदम मस्त आहे, एकदम कातळ पण भारी आहे, आणि पाणी पण आहे इकडे. मसाले टाकूया. मिरची पावडर आहे, गरम मसाला आहे, चिकन मसाला आहे. थोडंसं उलटं झालं, मगाचा चिकन मसाला होता. ही हळद आहे. हे वाटण आणले आपण घरून. त्याच्यामध्ये सगळं सुकं खोबरं, कांदा, कोथिंबीर वगैरे, आलं वगैरे पण आहे त्याच्यात. मस्तपैकी मसाल्यात फिरवून घेऊया. मस्तपैकी वाटण वगैरे फिरवून घेतले त्या मसाल्यात. आता पाणी टाकूया थोडंसं. तर मस्तपैकी ग्रेव्ही रेडी झाले. हे आपले मासे
मसाला लावून ठेवलेले, तर त्याला आलं लसूण पेस्ट पण, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट पण टाकली होती थोडीशी. अजून पाणी थोडंसं टाकायला पाहिजे, पाणी ॲड करूया अजून. हे कोकम आहे, ही कोथिंबीर. तर इकडे बघता, हे बघा मासे शिजू देत, एक नंबर कालवण रेडी होणार. तर आता झाकण ठेवूया म्हणजे मासे लवकर शिजतील. तर तिकडे मासे आपले शिजत आहेत, इकडे मस्तपैकी हापूसचा आंबा आणलाय अडीतला. आंबा खाऊया तोपर्यंत. खरं तर जेवणासोबत आंबा खायला खूप भारी वाटतं, जबरदस्त भारी आहे, एकच नंबर असणारा बघा, परफेक्ट. म्हणजे थोडासा साकी निघाला, तो असा काढून टाकायचा, कारण आता आंबे भेटणार पण नाही. एक बाजू चांगली होती. खतरनाक आहे. भारी होता. आता आंबे गायब होतील थोड्या दिवसांनी. मग दुसरे पावसाळे आंबे भेटतात ना मध्ये मध्ये मार्केटला, बाजारात बिजारात, असे आडतीड आकाराचे, चांगलेच होते. मस्त आहे, गोड एकदम. फक्त एक काप जरा फुकट गेला आपलं. गोड आहे. मासा शिजला काय कसा बघूया. शिजला असेल ना हो मॅडम? हो शिजला असेल बघा, एकच एक नंबर. काढून बघा ना. हा बघ, असं बघू. शिजला. शिजला शिजला. तर आपलं माशाचं कालवण परफेक्ट रेडी झालंय, जबरदस्त. तर आता हे ठेवूया उतरून आणि मासे फ्राय करूया. आत्ता एकच रेसिपी राहिली आपली, मासा फ्राय करूया. ती आलं लसूण पेस्ट मगाशी टाकायची राहिली होती, ती वरून टाकली. आता जरा एकत्र करूया. हा इकडे रवा घेतलाय, रव्यामध्ये मीठ आणि थोडेसे मसाले टाकले, तेल मस्तपैकी असा कोट करायचा माशाला रव्यात, आणि हा गेला तव्यावर. हा पीस जरा मोठा होता शेपटीचा, त्याला जरा मध्ये ठेवूया, डीप मध्ये. अजून टाकू एक, तिकडे राहील कोपऱ्यात. अजून एक पीस ठेवूया. तर इकडे आपले मासे मस्तपैकी फ्राय होत आहेत, आणि इकडे बघताय पाण्यात बघा पाऊस पडायला लागलाय. मोबाईल बघ तुझा, पाणी खाईल जा. साधारण 10 मिनिटात आपले मासे फ्राय करून होतील, म्हणजे 12:30ला आपण जेवायला घेणार. माझं दररोजचं टायमिंग, माझं टायमिंग कसं लवकर असतं, जेवतो मी 11-11:30 वाजता पण जेवतोय कधी कधी सकाळी, पण नंतर जेवत नाही. मग दुपारचंच जेवतो कधी कधी लवकर. 11-11:30 तुमका जरा लवकर वाटत म्हणून जास्तच सांगितलंय. कधी कधी 10-10:30 वाजता पण जेवतोय मी. जास्त उशिरा नाही जेवायचा, लवकर जेवायचा. आज परफेक्ट टायमिंग आहे 12:30चं. फक्त जरा मासे फ्राय होऊ देत, मेनू पण सुसाट आहे. हे जरा होऊ देत, उभा करा, उभा त्याला, उभा करू त्याला.
तर फायनली आपले मासे फ्राय करून झालेत. हे बघा खतरनाक. आणि कालवण बघताय, कालवण बघा फक्त कसलं वाटतंय. तर टेस्ट तुम्हाला सांगतोच कशी आहे ती, पण बघूनच तुम्हाला कळत असेल, अंदाज येत असेल कालवण कसं असेल माशाचं. आणि फिश फ्राय, तिकडे भात आहे. बसा जेवायला. दे भात दे. आज चमचा नाही पण आणला एक्स्ट्रा. ह्यानेच भात घ्यायचा आणि त्यानेच हे घ्यायचं. चुकून बासमती भात आहे आज. माशाचं सार. मासे घेऊया. मस्त झाले. मसाले पण परफेक्ट आहेत एकदम. जास्त तिखट पण नाहीये. फ्रायवाला पण मस्त झाले. तर या मित्रांनो जेवायला या. माशाचं कालवण, मासा फ्राय, कोकर मासा स्पेशल काल पकडलेला. बघूया टेस्ट करून कसा झालाय. एकच नंबर. म्हणजे कोकर माशाची ग्रेव्ही मी आताच खातोय, पहिल्यांदाच खातोय. आपण कोकर पकडतो ना ते सगळे घरी फ्राय करतो, फ्राय करून खातो. फ्राय करून पण मासा खूप टेस्टी लागतो कोकर, आणि एकदम मस्तपैकी असा ताट होतो ड्रायवाला. तर या जेवायला. जेवतो पटापट, नंतर भेटू. चला मित्रांनो, मस्तपैकी जेवलो. थोडंसं थांबलो 10-15 मिनटं, पण जाम भारी वाटला काय. तर कोकर मासा खूपच टेस्टी होता, जबरदस्त. म्हणजे ग्रेव्ही पण भारी होती. तर जेवलोय सुसाटमध्ये. आता घरी जातोय, कारण पावसाचा भरोसा नाही. मध्ये मध्ये येऊन बारीक बारीक पडतोय, कारण अचानक केव्हा ढग येईल आणि कधी पडेल काही सांगता येत नाही. आपण काय आणलं पण नाही. तर मागच्याच व्हिडिओमध्ये आपण कुकिंग करणार होतो, पण ते 2 दिवसाचे व्हिडिओ होते आणि संध्याकाळचे होते, त्याच्यामुळे कुकिंगला असा टाईम भेटला नव्हता. तर बोललो हा वेगळा व्हिडिओ बनवूया कुकिंगचा. तर एकदम भन्नाट प्लॅन झाला. तर आता कल्टी मारतोय पटापट. हा व्हिडिओ तरी तेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.